नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। कशा आहात? मजेत ना? मैत्रिणींनो, नेहमी आनंदातच राहायचं असं आपण ठरवलेलं आहे। सकाळी दिवस सुरू होतो आपला आणि संध्याकाळी मावळतो। आजचा दिवस आपल्याला मिळाला म्हणजे खरोखर भगवंताला धन्यवाद द्यायला पाहिजे, नाही का? आपण सकाळी उठतो, जमिनीला स्पर्श करतो आणि कराग्रे वसते लक्ष्मी, हाताला समोर धरून आपण म्हणावं, करमध्ये सरस्वती, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूलेत गोविंदम, प्रभाते करदर्शनम। आपण हाताकडे बघून हे श्लोक म्हणावा आणि जमिनीला स्पर्श करावा की भूमिमाते तुझ्या जमिनीवर मी पाय ठेवत आहे, माझा दिवस आनंदात जाऊ दे, असं म्हणून आपण देवाला नमस्कार करून सकाळीच उठावं आणि रोजच्या कामाला लागावं। सकाळपासून मनात ठरवावं आज आपली ही ठराविक कामं आहेत आणि ती कामं झाल्यावर आपल्याला त्याशिवाय वेगळी कामं काय करायची आहेत। कामं म्हणजे मनात ठरवायचं, एखादं पुस्तक वाचायचं असतं, काहीतरी लिहायचं असतं, एखादं गाणं लिहून काढायचं असतं, एखादं भजन पाठ करायचं असतं, किंवा आपल्या साड्या बिड्या असतात त्यातली काहीतरी ब्लाऊज वगैरे दुरुस्ती करायची असते। अशी बरीच चिल्लर कामं असतात ना, ती मनात ठरवून ठराविक वेळेला ती कामं पार पाडावीत। नंतर संध्याकाळी थोडासा आराम झाल्यावर थोडं बाहेर चक्कर मारावी आणि मैत्रिणी भेटल्या किंवा कोणीतरी भेटलं तर आपलंही मन हलकं होतं आणि मन रमतं आपलं, नाही का? नेहमी सदैव आपण आनंदित राहू। तुकारामांनी म्हटलेलंच आहे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण। आपलं मन प्रसन्न असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगलीच वाटते आणि प्रत्येक काम आपलं यशस्वी होतं, नाही का? मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण म्हणजे सकारात्मक आपण आपलं मन ठेवावं, वाईट विचार नेहमी सोडून द्यावे, चांगलेच विचार आपण मनात ठेवावे। आणि खरोखर या कोरोनापासून तर माणसाचं जीवन अतिशय अवघड झालं होतं। कोरोनापासून कसं होतं, आज आहे माणूस तर उद्या नाही, असं झालं होतं कोरोनाच्या काळात। पण आपल्याला देवाने त्या कोरोनापासून वाचवलेलं आहे आणि आपल्याला जे मिळालेलं आयुष्य आहे ते खरोखर खूप चांगलं मिळालेलं आयुष्य आहे आणि देवाने आपल्याला असंच चांगलं ठेवावं। आजचा दिवस आला आहे, आनंदात घालवावं, उद्याचं काय सांगावं, म्हणून आजचा दिवस आलेला आपण नेहमी आनंदात घालवावा। मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, हे आपल्या मनात पक्क बिंबवावं आणि मन नेहमी सदैव प्रसन्न ठेवावं। मैत्रिणींनो, आपलं जे मन असतं हे कधीच थाऱ्यावर नसतं, पण त्याला काबू ठेवणं हे आपल्या हातात असतं, नाही का? भेटूया मैत्रिणींनो, या मनाला थोडंसं काबू ठेवण्याचं आपण शिकलं पाहिजे आणि आपण जर ठरवलं तर मन आपलं ताब्यात राहू शकतं, बरं का? हे मलाही अनुभवावरून पटलेलं आहे। मैत्रिणींनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद परत एकदा।